पुणे महामंडळाची 4182 घरांची जी लॉटरी निघालेली आहे त्याची तारीख 31 ऑक्टोबर आता शेवटची तारीख आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यासाठी फॉर्म कसा भरायचा, त्याच्यासाठी आवश्यक पात्रता, नियम, अटी, जे कागदपत्र कोणती हवी असतात ते पण आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही तिथे बघू शकता. जस्ट 10 ऑक्टोबर म्हणजे 2 ते 3 दिवसापूर्वी एक जाहिरात आलेली आहे, की पुणे महामंडळाची जे पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ आहे तेथे 269 सदनिकांची आणखी जाहिरात निघालेली आहे. ही सर्व घरे तळेगाव दाभाडे येथे असणार आहेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे. या घरांची जी जाहिरात आलेली आहे, या जाहिरातीमध्ये तुम्हाला कोणत्या कॅटेगरीसाठी अर्ज करायचा आहे, म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. परत त्याच्यासाठी नियम वगैरे काय आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेची जर तुम्हाला फॉर्म भरायचा तर याच्यासाठी कोणत्या प्रकारे रजिस्ट्रेशन करावे लागतात, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असे तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातात. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. बघा साईडला बातमी लावलेली आहे. गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, पुणे. त्यानंतर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण देण्यात आलेले आहे. पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ, सर्वे क्रमांक 12, भाग तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 762 अत्यल्प अल्पगट योजनेतील 269 सदनिकांची जाहिरात. 269 सदनिकांची जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये जे तळेगाव दाभाडे आहेत हे तिथले घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र क्षेत्र विकास अधिनियम 1976 त्या अंतर्गत तयार करण्यात आले मालमत्ता व्यवस्थापन अंतर्गत भूखंडाची गाळ्यांची विक्री हस्तांतर अधिनियम 1981 तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे येथे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 762 अत्यल्प अल्पगट योजनेतील एकूण 269 रिक्त सदनिकांसाठी जशी आहे तशी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर वितरण करण्यासाठी 10 ऑक्टोबरला ही म्हणजे या योजनेला सुरुवात होत आहे. पुणे मंडळातर्फे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. योजनेचे ठिकाण सर्वे क्रमांक 12, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. रिक्त सदनिका बघा, याच्यामध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल त्याच्यामध्ये 269 जागा आहेत. जशी पुणे महामंडळाची जी जाहिरात निघालेली होती त्याच्यामध्ये ते SC, ST, स्वतंत्र सैनिक, माजी सैनिक, कलाकार येथे जी जाहिरात दिलेली होती याच्यामध्ये फक्त आपल्याला 4च कॅटेगरीसाठी रिझर्वेशन सांगण्यात आलेलं आहे. जसे की आपल्याकडे जी बातमी आलेली आहे याच्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे SC कॅटेगरी, त्यानंतर अनुसूचित जाती ST, त्यानंतर भटक्या जमाती NT आणि विमुक्त जमाती म्हणजे VT. हे अशा ह्या 4 कॅटेगरी सांगण्यात आल्या आणि एक जनरल म्हणजे सर्वसाधारण जनता साईडला लावलेली आहे. त्यानंतर तुम्हाला 29 जागा SC कॅटेगरीसाठी, ST कॅटेगरीसाठी 29 जागा, भटक्या जमातीसाठी 5, विमुक्त जातीसाठी 6 आणि जे एकूण सर्वसाधारण जनता 198 प्रधानमंत्री अनुदान जे असतात त्यांच्यासाठी हे जागा आहेत आणि एकूण 269 जागांची ही जाहिरात आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे बांधकाम त्यांनी सांगितलेले सदनिकेचे जे क्षेत्रफळ सांगण्यात आलेले आहे 48.96 चौरस मीटर, चटी क्षेत्रफळ असणार आहे 30.67 चौरस मीटर. अर्जाची किंमत 600 रुपये असणार आहे तुम्हाला प्लस GST 108 रुपये. अर्जासोबत भरायची रक्कम तिथे सांगण्यात आलेली आहे. म्हणजे 600 रुपये फी आहे आणि 108 रुपये GST. जी पुणे महामंडळाची आणि जे PMRDA पिंपरी चिंचवडची जी जाहिरात आलेली आहे 31 ऑक्टोबर शेवटची तारीख आहे, तीच या म्हणजे जे फीज आहे तीच इथे फीज लावण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जे घराच्या किमती आहेत याच्यामध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये घराची किंमत सांगितलं 20,46,000. त्यानंतर इथून वजा करण्यात आली 1,50,000 जे प्रधानमंत्री आवास योजनेची केंद्र सरकारकडून आपल्याला सबसिडी मिळते ते 1.5 लाख रुपये कमी झालेले आहेत. त्यानंतर राज्य सरकारकडून जे 1 लाख रुपये अनुदान मिळते ते कमी करण्यात आलेले आहे. अर्जासोबत सदनिकेसाठी भरायची एकूण रक्कम आहे तुम्हाला 17,96,882. त्यानंतर भुई भाडे आकृषित कर आकार 18,625 आणि अर्जासोबत भरायची एकूण रक्कम 18,15,507. म्हणजे एवढी तुम्हाला घराची रक्कम असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला काही कंडिशन सांगण्यात आलेली आहेत. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर जे नियम आहे ते आताच तुम्ही जाणून घ्या म्हणजे जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा. अर्जदाराचे कुटुंबाचे पती, पत्नी व अज्ञात मुले त्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराचे कुटुंबाचे पती, पत्नी, अज्ञात मुले यांच्या नावे भारतात कुठे पक्के घर नसावे. प्रधानमंत्री आवास योजना घटक तिन्ही मध्ये नोंद करणे आवश्यक आहे. इतर अटी शर्ती अर्जासोबत जोडलेल्या माहिती पुस्तिकेत नमूद करण्यात आलेली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील 2 सदनिकांचे प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश झालेला नाही त्या सदनिकांसाठी 25,000 रुपये अनुदान प्राप्त होणार नाही म्हणजे 2.5 लाख रुपये. अर्ज करण्यापूर्वी अर्जासोबत जोडलेली माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे. बघा तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की तुमचं भारतात पक्क घर नसावं. ज्यांच्या नावाने तुम्ही अर्ज करणार आहात
त्यांचं वार्षिक उत्पन्न प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 3 लाखाच्या आत असावं. येथे कोणीही अर्ज करू शकत नाही. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी त्याचा एक नियम असतो, 3 लाखाच्या आतमध्येच त्यांचं ते तुम्ही अर्ज करू शकता. आणि जे 2 सदनिक आहेत, त्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांच्यासाठी जे प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी सांगण्यात आलेली आहे, ते त्यांना अनुज्ञेय नाही. म्हणजे त्यांना ती सबसिडी मिळणार नाही. म्हणजे जी घराची किंमत आहे, जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितली तेच रक्कम तुम्हाला द्यावी लागेल आणि प्रधानमंत्री आवास योजनेची 2.5 लाख रुपये कमी करून 18 लाखाच्या आसपास जी घराची किंमत सांगण्यात आलेली आहे. तर हे आपल्याला या योजनेमध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. प्रधानमंत्री आवास योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याचा तुम्ही फॉर्म भरताना सुद्धा जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा ऑनलाईन फॉर्म भरताना तर तुम्हाला त्याचा नंबर तुम्हाला तिथे एंटर करावा लागेल, जो तुम्हाला आवास योजनेचा एक नंबर मिळतो. जर तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर जर तुम्हाला जर जर तुमच्याकडे आता नसेल तर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर सुद्धा तो जो प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म तुम्ही भरू शकता. जे पुणे महानगरपालिका ज्या लोकेशनला जी घरे असतात त्या महानगरपालिकेमध्ये जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करावं लागते. तर ही ही जी संधी चालून आलेली आहे, जे प्रधानमंत्री आवास योजनेची ज्यांचं वार्षिक इन्कम 3 लाखाच्या आत आहे, तर त्यांनी ह्या योजनेचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि पुरेपूर जे तळेगाव दाभाडेसारख्या एरियामध्ये तुम्हाला जर 18 लाखामध्ये जर सदनिका मिळत आहे, तर ही चांगली संधी तुम्हाला म्हाडाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. या व्हिडिओच्या व्यतिरिक्त बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल, तर निश्चित तुम्ही हमखास कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.